सांगलीत शिवसेनेच्या वतीनं श्री उदय सामंत प्रतिष्ठानकडून अत्याधुनिक बोटीचे लोकार्पण। सांगलीत आज शिवसेनेच्या वतीनं श्री उदय सामंत प्रतिष्ठानकडून अत्याधुनिक बोटीचे लोकार्पण करण्यात आले। सांगलीच्या कृष्णा नदी पात्राजवळ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या बोटीचे लोकार्पण करण्यात आले। सदरच्या बोटीचा उपयोग हा आपत्ती काळामध्ये ग्रामस्थांच्या नागरिकांच्या मदतीसाठी केला जाणार आहे। शिवसेनेचे नगरसेवक युवराज बावडेकर यांच्या प्रयत्नातून या बोटीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी पहिलवान चंद्रहार पाटील, आमदार सुहास बाबर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा तंतोतंत विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते। त्याच्यामुळे मागच्या दौऱ्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शिवसैनिकांना आदेश दिले होते की शासनाचं फंडिंग हे होत राहतं, परंतु समाजाप्रती आपलं काही कर्तव्य असतं। म्हणून या परिसरामध्ये जो पूर येतो त्या पुरामधनं नागरिकांचं संरक्षण हे शिवसेनेच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे, असे आदेश आणि सूचना आम्हाला सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या होत्या। आणि त्याच माध्यमातून आम्ही आवश्यक असलेल्या म्हणजे पूर्वी एक बोट मी दिली होती, आता 2 बोटी दिल्या आहेत। त्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आम्ही सांगलीच्या पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी दिलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।